तर जामखेडमधील SRPF सेंटरच्या लोकार्पणाला प्रशासनाने विरोध केलाय। अनिल देशमुख, अनिल परबांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलेला आहे। जामखेडमधील RPFच्या सेंटरच्या लोकार्पणाला प्रशासनाने विरोध केलाय। अनिल देशमुख, अनिल परब यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला विरोध केला जातोय। तर काय ट्विट केलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। जामखेडचं SRPF केंद्र दुसऱ्या जिल्ह्यात गेलं असताना एक ब्र शब्द काढण्याचीही हिंमत तत्कालीन लोकप्रतिनिधींची झालेली नाहीये। पण महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी SRPF केंद्र पुन्हा कुसडगाव इथं मंजूर केल्यानं ते आज सुरू झालंय। त्याच देशमुख साहेबांना आणि ज्यांनी 20 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कर्जतचा एसटी डेपो मंजूर केला त्या अनिल परब साहेबांना केंद्राची पाहणी करण्यापासून रोखण्यासाठी SRPF केंद्राच्या वाटेत बॅरिगेड्स, 200 पोलिसांचा बंदोबस्त लावण्याचं काम एका अहंकारी स्थानिक नेत्याच्या इशाऱ्यावर सरकार करत आहे। पण कर्जत जामखेडकर त्यांचा अहंकार चिरडल्याशिवाय राहणार नाही। हे ट्विट आहे रोहित पवार, कर्जत जामखेडचे आमदार त्यांचं।